मुंबई महापालिकेतील प्रशासक राज संपुष्टात येऊन आज अखेर मुंबईला नवा महापौर मिळाला। बिनविरोध निवड झालेल्या भाजपच्या रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला, तर शिवसेनेचे संजय घाडी यांची मुंबई महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आली। मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडींच्या पदग्रहण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेत उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी महापौर आणि उपमहापौरांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या। तसंच बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित प्रशासन मुंबई महापालिकेत चालवू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते। महापौर सौ रितू तावडे एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल। आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू। मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे। महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।